नाशिक जिल्ह्यात खुलेआम कत्तलीसाठी गायींची तस्करी सुरू आहे आणि सत्ताधारी यंत्रणा डोळे झाकून गप्प बसली आहे का? MH1543 8144 या वाहनातून गोटीहून नांदगावकडे गायी निर्दयीपणे कोंबून नेली जात होती. हा गुन्हा नाही का? की आता हा नियमित धंदा झाला आहे. जर गोरक्षक सतर्क नसते तर आज अनेक मुख्य जीवाचा रक्तरंजित शेवट झाला असता. मग या कामागे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. ही गाडी चेकपोस्ट वरून कशी ओलांडली गेली? पोलिसांच्या नजरेतून ही वाहतूक सुटलीच कशी? मागे कुणाचा आशीर्वाद आहे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. नांदगाव पोलिसांनी कारवाई करत गायीची सुटका केली असून यामध्ये पोलीस हवालदार दिलीप निक्कम, राठोड, दत्ता सोनवणे, ठाकूर, योगेश पवार व सचिन मुंडे यांनी आपलं कर्तव्य बजावलं. पण फक्त इतक्याने प्रश्न सुटत नाही. आता ठोस कारवाई हवी. नाटक नको. केवळ गुन्हा नोंद करून सोडू नका. चालकाला समज देऊन सोडू नका. गाडी पुन्हा रस्त्यावर येऊ देऊ नका. वाहन कायमस्वरूपी जप्त करा. मालक आणि चालकावर कठोर गुन्हे दाखल करा. तस्करीच्या साखळीचा पर्दाफाश करा अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहे. आज जर कठोर कारवाई झाली नाही तर उद्या कत्तलीच्या गाड्या अधिक निर्लज्जपणे धावतील. मग दोष कुणाचा? प्रशासनाचा की गप्प बसलेल्या व्यवस्थेचा? गोरक्षकांनी स्पष्ट इशारा दिला आहे की मुख्य पनाऱ्यावर अन्याय चालणार नाही. कायद्याचा बडगा उगारला नाही तर जनतेचा संताप उसळल्याशिवाय राहणार नाही. तुझं नाव सांग ना. नाव सांग काय? हा चला कोण आहे? जोरात बोल ना. उसामा. हा उसामा. कुठला है तू प्रॉपर? मालेगांव का. मालेगांव का? कितने दिन से ये काम कर रहा? पहली टाइम आया मैं कहाँ लेके जा रहा था माल? मालेगांव. मालेगांव कहाँ से भरा? उधर घोटी में मिली है गाड़ी में. हाँ घोटी में गाड़ी मिली है. घोटी में मिली. अभी मालेगांव जा रहा. हाँ. लोकशास्त्र न्यूज साठी बंटी आढाव, नाशिक.